आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या आपण आजचं वचन घेऊन परमेश्वराची नावाची महिमा करूया. आजचं वचन आहे यशया 54:8. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले, पण मी तुझ्यावर दया करील, तुझ्यावर मी सर्व काळ प्रसन्न राहील, असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आपण या वचनामध्ये काय बघत आहोत की रागाच्या भरात मी क्षणभरासाठी तुझ्यापासून आपले तोंड लपवले होते, तोंड लपवले होते. परमेश्वर हे बोलतोय की जेव्हा आपण चुकी करतो, जेव्हा आपण काय पण गुन्हा करतो किंवा आपण काही पाप करतो, तेव्हा परमेश्वर असं नाही आहे की परमेश्वराला राग नाही आहे, पण परमेश्वराचा राग खूप लहान आहे, खूप एवढं कमी राग आहे, एवढं क्षणभराचा राग आहे परमेश्वराचा. कारण आपण बघूया, जेव्हा हे पुस्तक लिहिली होती, यशाच्या पुस्तकमध्ये आपण नीट पाहिलं तर परमेश्वराने ह्याच्यावर फक्त परमेश्वराची दया, परमेश्वराची प्रजा इस्रायली जातींवर परमेश्वराची दया, इच्छा, परमेश्वर जे प्रेम परमेश्वर त्यांच्यावर दाखवत होता ते लिहिलेलं आहे. ह्या वचनामध्ये जेव्हा आपण वाचतो, ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की मी तुझ्यापासून क्षणभरासाठी आपले तोंड लपवले होते रागाच्या आवेशात. परमेश्वराचा जो राग आहे ते खूप छोटा आहे. आपण जेव्हा परमेश्वराला आपण एवढे पाप करतो, आपण बायबलचा अभ्यास नाही करतो, आपण काही प्रार्थना नाही करतो कधी कधी, तेव्हा हे सर्व सोडून जेव्हा आपण कुठलीही प्रॉब्लेममध्ये किंवा कुठलीही दुःखीमध्ये असतो, तेव्हा जेव्हा आपण परमेश्वराला बोलतो, देवा मी ह्या मार्गामध्ये फसलो आहे, देवा तू मला सोडव, तू माझ्या मार्गदर्शन कर, तेव्हा त्या क्षणभरात परमेश्वर तुम्हाला तुमच्या मार्गातून जे पण प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममधून काढतो. जे पण तुमचे तुम्ही गुन्हा केले ते सर्व गुन्हाला क्षमा करतो आणि तो त्याचं प्रेम, त्याचं करुणा तुझ्यावर दाखवून तुम्हाला सर्वांपासून सोडवतो. परमेश्वर तुमच्या सोबत राहून त्याचं स्वर्गदूत पाठवून तुमच्या सर्व प्रॉब्लेमवरून तुम्हाला सोडवतो. आपण विचार करत असाल की मी एवढे पाप करतो, मी एवढे गुन्हा केलेले आहे, माझं काय होणार, परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार की नाही. परमेश्वरची प्रजा हे सर्व जे वाईट विचार आहे तुमचे, हे सर्व विचारांना तुम्ही एकदा साईडला ठेवा आणि गुडघे टेकून परमेश्वराची प्रार्थना करा. तेव्हा परमेश्वर तुम्हाला तुमच्यावर जे पण राग असेल ते सर्व रागांना परमेश्वर दूर करील आणि तुमच्या जीवनात एक नवीन मार्ग, नवीन कार्य करील आणि तुम्हाला परमेश्वर आशीष करील. या आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराला बोलूया, परमेश्वर तू माझी प्रार्थना ऐकणार आहेस, मी विश्वास करतोय. परमेश्वर तू मला सर्वपासून सोडवणार आहे, मी विश्वास करतोय. तुझा प्रेम माझ्यावर असणार आहे, मी विश्वास करतोय. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करतोय परमेश्वर, स्तुती करतोय राजा, राजाच्या राजा, तुझ्या नावाची महिमा परमेश्वर करतोय. परमेश्वर जे तू हे वचन दिले आहे परमेश्वर, या वचनाला तू परमेश्वर आशीष करून दे. परमेश्वर तुझ्या नावाची महिमा परमेश्वर होण्याकरता परमेश्वर सर्व दुःखांना परमेश्वर तू दूर काढून दे. परमेश्वर तुझा प्रेम आमच्यावर येण्याकरता परमेश्वर मी प्रार्थना करतोय. परमेश्वरा जे लोक परमेश्वर हे वचन पाहत असाल परमेश्वर, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. परमेश्वर तू कार्य करशील, अनुग्रह करशील, दया करशील, मी विश्वास करतोय. परमेश्वर ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने ऐक आणि कबूल कर माझ्या पिता. आमेन, आमेन.